अशा पद्धतीचं काही आहे का? खासदार तुमच्या संपर्कात आहेत का? अरे किती वेळा तुम्ही प्रश्न विचारणार हे? तो आता काही निवडणूक आहेत का? आता कुठे काय गोळाबेरीज करायची आहे का? काहीच नसताना हा प्रश्न तुम्ही वारंवार का विचारताय? हा प्रश्न आता बोथट झालाय. संख्या केंद्रीय पूर्ण होत मंत्रिमंडळाच्या नाही. बैठक झाली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संख्याबळ पूर्ण होत नाहीये का? त्यामुळं ऑपरेशन इकडे पूर्ण मेजॉरिटी आहे, संपूर्ण मजबूतीचं बहुमत आहे, त्यामुळे असं कुठलंही काही करण्याची आवश्यकता तुम्ही नाही. ऑपरेशन टायगर राबवणार नाही भविष्यामध्ये त्यांच्या खासदार? तुम्ही हा प्रश्न किती वेळ, तुमच्यावर सगळे प्रश्न संपले का? नाही आता प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन आज होतंय, हा देशाचा अभिमान आहे. तो सोडून तुम्ही ज्या प्रश्नाची चर्चा की म्हणजे त्याचं काय म्हणतो चर्वण झालेलं आहे चगळून चगळून, ते वारंवार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला आणि त्यांच्या संदर्भात बोलण्यात आलं की अशाच प्रकारचे पंतप्रधान देशाला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाऊ शकतात. मग तेच तर घेऊन जात आहेत. त्यांनी 2047 विकसित भारत 2047चा संकल्प त्यांनी मांडलेला आहे ना. म्हणजे त्यांचं विजन, दूरदृष्टी यातून पाहायला मिळते. आज पाहिलं मी मगाशीच सांगितलं त्यांच्या 12 वर्षाच्या काळात काय काय झालं आणि 2014च्या पूर्वी काय काय झालं. रोज रकानेच्या रकाने छापून यायचे. 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, आणखी कुठले कुठले घोटाळे, कोळसा घोटाळा, किती घोटाळे, घोटाळ्यावर घोटाळे, घोटाळ्यांची मालिका आपण पाहिली. पण 2014 नंतर पाहिलं आपण 12 वर्षाचा कालावधी पाहिला, विकासाचा कालावधी पाहिला आपण. आणि एकही डाग नसलेला प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख झाली. बेदाग प्रधानमंत्री म्हणून देखील त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये देखील असा प्रस्ताव आणणार का त्यांचा अभिनंदनाचा? बिलकुल. आम्हाला राज्यामध्ये तर राज्याला नेहमीच त्यांनी मदत केलेली आहे. सर, राज्यात एक अर्थ खाता जो आहे परत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार नाही हे सांगण्यात येते. त्यांना मी आता दिल्लीमध्ये आहे, दिल्लीत आहे. सर, महाराष्ट्र त्यामुळे तुम्ही म्हणून महाराष्ट्र संदर्भात प्रश्न